नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. आधी अमरावती मतदारसंघ भाजपकडे गेला, मग धाराशिव राष्ट्रवादीकडे गेला, पुढे परभणी राष्ट्रीय समाज पक्षाकडे गेला, त्यानंतर साताराही भाजपकडे गेला आणि आता रत्नागिरी सिंधुदुर्गही भाजपनं आपल्याकडे घेतला. गोष्ट अर्थात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हातातून गेलेल्या जागांची आहे. ज्या ज्या मतदारसंघाची मी नावं घेतली आहेत ते सगळे मतदारसंघ अगदी कालपर्यंत शिवसेनेचेच पारंपरिक मतदारसंघ होते. कुठे त्यांचे विद्यमान खासदार होते तर कुठे अनेक वर्ष शिवसेनेचाच खासदार राहिलाय. मात्र हेच मतदारसंघ आता मित्र पक्षांकडे गेलेत. काल जेव्हा सामंत बंधूंनी रत्नागिरीतून माघार घेतली तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं, ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यथित आहेत. असंच काहीसं वक्तव्य विजय बापू शिवतारेंनीही बारामतीतून बंडखोरी मागे घेत असताना केलं. ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्यथित पाहू शकत नाही, ते अस्वस्थ होत आहे. हे कळलं म्हणून मी माघार घेतली आणि मुख्यमंत्र्यांची हीच अस्वस्थता अजून कायम असणार. कारण राज्यातल्या आणखी काही मतदारसंघांमध्ये जिथं प्रामुख्यानं शिवसेनेचा मोठा प्रभाव आहे किंवा जिथं शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे, अशा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, संभाजीनगर मतदारसंघामध्ये तिढा सुटलेला नाहीये. आणि महायुतीतल्या याच तिढ्यावर बोलण्यासाठी थोड्याच वेळात शिवसेना नेते उदय सामंत झिरो आवरमध्ये उपस्थित असणार आहेत. दरम्यान याच यादीतल्या नाशिक मधला तिढा मात्र शेवटी सुटलाय. शिंदेंना जागा वाटपाच्या तहात हा एक मतदारसंघ आपल्याकडे खेचता आलाय. मात्र त्यासाठीही जवळपास महिन्याभराचा संघर्ष एकनाथ शिंदेंना करावा लागलाय. आणि यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रमाणेच मुंबई, ठाणे, नाशिकातही एकनाथ शिंदेंना एक पाऊल मागे घ्यावं लागेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. हा प्रश्न आम्ही सकाळी विचारला होता, जेव्हा ठाण्यासह नाशिक मधला तिढा कायम होता. मात्र दुपारी 3 वाजता नाशिकमध्ये छगन भुजबळांनी माघार घेतली. म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्गसह नाशिकचा पेच सुटला असला तरी महायुतीत अजूनही 7 जागांवर पेच कायम आहे. यामध्ये ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या 7 जागांचा समावेश आहे. महायुतीत रखडलेल्या या 7 जागांवरील नेमका वाद आणि काय कारणं आहेत ती पाहूयात आपल्या मीडिया सेंटरवर. दक्षिण मुंबई शिवसेनेच्या जागेवर लढण्यास भाजपा उत्सुक आहे. दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून मिलिंद देवरा, यशवंत जाधव इच्छुक असल्याचं कळतंय. तर याच मतदार क्षेत्रातून भाजपाकडून राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढाही स्पर्धेत आहेत. उत्तर पश्चिम मुंबईत महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. याच मतदारसंघात शिवसेना भाजपकडे निवडून येणारा उमेदवार नाही. याच मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळाली आहे. उत्तर मध्य मुंबई पूनम महाजनांऐवजी नव्या उमेदवाराचा शोध होतोय हे स्पष्ट आहे. लोकसभा लढवण्यास आशिष शेलारांचा नकार असल्याचं कळतंय. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गडावर भाजपाचा दावा. शिवसेनेकडून रवींद्र फाटक, नरेश मस्के इच्छुक. भाजपाकडून संजीव नायकांचं नावही आघाडीवर आहे.
पालघर इथे विद्यमान खासदार शिवसेनेचे राजेंद्र गावित आहेत. राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर लढण्यास उत्सुक असल्याचं कळतंय. राजेंद्र गावितांनी धनुष्यबाणावर निवडणूक लढवावी असं शिवसेनेचं मत असल्याचं कळतंय. छत्रपती संभाजीनगर इथे शिवसेनेचा पारंपरिक हा मतदारसंघ आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं नाव आघाडीवर आहे. अगदी नुकतीच बातमी आलेली आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची बातमी आता आम्ही तुम्हाला सांगतोय. संदीपान भुमरे यांचं नाव आत्ताच घोषित झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी अगदी आत्ताच निश्चित झालेली आहे. भुमरेंचा पैठण मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहे. हक्काचं मतदान नसताना भुमरेंना उमेदवारी देण्याबाबत संभ्रम जरी होता तरी आत्ताच त्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे. खरं तर अपक्ष आणि इच्छुक उमेदवार विनोद पाटील इथे प्रयत्न करत होते. मुख्यमंत्र्यांना आपली अस्वस्थता दाखवता येत नसली तरी हे बंधन त्यांच्या नेत्यांवर नाही आणि त्याचीच प्रचिती रामदास कदमांच्या आजच्या वक्तव्यातून मिळाली आहे. तसेच त्यांचे वक्तव्य जे आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत ते नीट ऐका, कारण जितक्या जागांबद्दल रामदास कदम विश्वास व्यक्त करत आहेत तितक्या जागा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी बोलणे एक गोष्ट आणि खरंच तितक्या जागा भाजपकडून पदरी पाडून घेणं हे शिंदेंसाठी महाकर्म कठीण असल्याचे आपण बघत आहोत. तर तिकडे भाजप नेत्यांनी मात्र जागा वाटपात सामंजस्यातूनच मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त केलाय. पाहूयात. आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहेत. आमचे 13 सिटिंग खासदार असताना देखील 15 ते 16 जागा आम्हाला मिळत आहेत. एकनाथ शिंदेला मिळत आहेत. कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही आणि म्हणून जे सिटिंग आहेत ते आम्हाला मिळत आहेत. आणखी आम्हाला 2-3 वाढून मिळत आहेत. अडचण काय मला वाटतं ज्या वेळेला 3 पेक्षा अनेक पक्षांची आघाडी युती होत असते त्यावेळेला 3 पक्ष इतर जे घटक पक्ष इच्छुक असतात आणि प्रत्येक पक्षाला ती जागा आपल्याला मिळावी असं वाटणं स्वाभाविक असतं आणि त्याच्यामुळे समन्वयातनं जागांची चर्चा होते, वाटप होतं. आमच्या 4-5 जागा राहिल्यात. बऱ्यापैकी सगळं समन्वयातनं त्या ठिकाणी सेटल झालंय. उरलेल्या जागांच्या संदर्भात सुद्धा गुण्या गोविंदानं समन्वयातून त्या ठिकाणी मार्ग निघेल. आता जाऊया कोकणात. इथेही शिवसेनेचा बुरुज आता भाजपच्या झेंड्याखाली आलाय. शिवसेनेचा बालाकिल्ला अशी कोकणची ओळख आणि शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात नारायण राणेंच्या रूपानं 44 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला कोकणची जागा लढण्याची संधी मिळाली आहे. यशस्वी वाटाघाटी, इच्छुक उमेदवाराची समजूत काढत भाजपनं शिवसेनेच्या कोट्यातील रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा पटकावली आणि आज नारायण राणेंनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राणेंचा अर्ज भरतेवेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री दीपक केसरकर तसंच उमेदवारीसाठी इच्छुक असलेले आणि नंतर माघार घेतलेले किरण सामंतही उपस्थित होते. अर्ज भरण्याआधी नारायण राणेंनी सहकुटुंब भैरी मंदिरात दर्शन घेतलं. तसंच श्री क्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वादही घेतले. अर्ज भरल्यानंतर नारायण राणेंनी पुन्हा आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या पक्षाची महाआघाडीचा उमेदवार आहे. नरेंद्र मोदीजी, माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे. मी फॉर्म भरला, एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने 2.5-3 लाख मताधिक्याने निवडून येईल असा माझा विश्वास आहे.
आता वळूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रमाणेच मुंबई ठाणे नाशिकातही एकनाथ शिंदेंना एक पाऊल मागे घ्यावं लागेल का, हा प्रश्न आपण सकाळी विचारला होता. त्यानंतर नाशिकचा तिढा सुटलेला दिसतोय. सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया एक्सवरून दयानंद गौडगाव, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळेच महायुती सत्तेत आली, त्यामुळे अनेक जागांवर ते दावा करू शकतात, त्यांना तो अधिकार आहे. यूट्यूबवरून स्वप्नील डेरे, शिंदेंचा खेळ संपलेला आहे, भाजपला शिंदेंची किंमत कळली आहे. यूट्यूबवरूनच विष्णू सावसे, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांना माघार घ्यावी लागेल, हक्काचे घर सोडले की असे होते. फेसबुकवरून गिरीश देवळे, एकनाथ शिंदे नावापुरते शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून पद भूषवत आहेत, बाकी सर्व अधिकार भाजप नेत्यांच्या हातात आहेत. फेसबुकवरूनच नामदेवराव सरकटे, दिल्लीचे आदेश आल्यावर ते एक एक पाऊल मागे घेत राहतील. इंस्टाग्रामवरून वैभव बांदरकर, वाईट या गोष्टीचं वाटतं की बाळासाहेबांचं चिन्ह आणि शिवसेना यांची असल्याचा दावा करतात आणि मान खाली घालून मिळेल ते पदरात पाडून घेत आहेत. इंस्टाग्रामवरून दत्ता, 40 आमदार असताना मुख्यमंत्रीपद दिले, थोडीफार तडजोड तर करावीच लागेल. महायुतीतल्या जागांचा तिढा, वादग्रस्त जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच, नेते कार्यकर्त्यांमधली नाराजी या आणि इतर अनेक विषयांवर बोलण्यासाठी उपस्थित आहेत मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत. सामंतजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आता एका महिन्याच्या संघर्षानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असं म्हणायचं का? आपल्या सगळ्यांनाच एक कल्पना आहे की महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनसे असेल, आठवले गटांचं, रिपाई असेल, असे अनेक पक्ष आम्ही एकत्र काम करतोय. त्याच्यामुळे 3 पक्षांचं, 4 पक्षांचं, 5 पक्षांची अलायन्स असल्यानंतर थोडंफार मला असं वाटतं की पाठीपुढं होतं, परंतु सन्मानपूर्वक निर्णय हे महाराष्ट्रातल्या महायुतीमधले सगळे होतील याची पूर्ण खात्री मंत्री म्हणून मला देखील आहे, शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून मला आहे. आणि मला असं वाटतं की कार्यकर्ते देखील, पदाधिकारी देखील, त्यांची मानसिकता अशी आहे की याच्यामध्ये थोडं पाठीपुरवक करावं लागणार आहे. महाविकास आघाडीसारखी आमची परिस्थिती नाही आहे की आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही, 70-80 ठिकाणी आमच्या देशामध्ये उमेदवार नाहीत महायुतीचं, असं काही कुठं आमचं वातावरण नाही. आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर झालेला आहे. आणि या सगळ्या घडामोडीचा परिपाक हा 4 तारखेला होणार आहे, 4 जूनला, की कुठच्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. नक्कीच. पण म्हणजेच नाशिकची जागा ही शेवटी, म्हणजे आज छगन भुजबळांनी माघार घेतली म्हणजे ती आता शिवसेनेची समजायची का? शेवटी तिकीट वाटप किंवा जागा कोणाला सोडायची हा नेते मंडळींचा प्रश्न आहे, त्यांचा विषय आहे. कारण शेवटी आता नाशिकची जागा असेल, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल, अन्य कुठच्याही जागा असतील, याच्यावर निर्णय करण्याचे पूर्ण अधिकार शिवसेनेमार्फत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते देवेंद्रजींशी बोलतील, ते अजितदादांशी बोलतील आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की सन्मानपूर्वक मार्ग निघेल, त्याच्यामध्ये कुठेही कटुता राहणार नाही. मिशन आमचं सगळ्यांचं एकच आहे की 45 जागा या जिंकल्या पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या पाहिजेत आणि 400 पार जे होणार आहेत देशामध्ये त्याच्यामध्ये 45 पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्र राज्याच्या पाहिजेत, हे मिशन घेऊन आम्ही काम करतोय. खरं तर आपण अत्यंत सामंजस्याने आपण आणि आपल्या बंधूंनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये माघार घेतली असं म्हणायला पाहिजे. मात्र तरीही आपल्याच पक्षातील अनेक मंडळी ही सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या अस्वस्थतेबद्दल बोलत असतात. आजच रामदास कदमांचं ज्या पद्धतीचं वक्तव्य होतं ते थोडंसं वेगळं होतं. काय नक्की होतंय? मुख्यमंत्र्यांना का मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत?
मला नाही असं वाटत की मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत. एखादी व्यक्ती ज्यावेळी काही दिवसापूर्वी एवढा मोठा धाडसी निर्णय घेते आणि पुन्हा एकदा नॅचरल अलायन्सकडे जाते, मला असं वाटतं की त्यांची चिंता करण्याची कोणालाच आवश्यकता नाही. रामदासभाईंचं नक्की वक्तव्य काय होतं मला माहिती नाही, कारण मी आता रत्नागिरीतनं इथे येऊन इथून मला परत मंडणगडला जायचं आहे. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य काय मला खरंच माहीत नाही. परंतु ते कुठेही अस्वस्थ नाहीत. एक धाडसी नेता म्हणून देश त्यांच्याकडे अगदी आपुलकीनं बघतो. आम्ही तर सगळे त्यांच्यासोबत काम करतो. सीट वाटपामध्ये जसं मगाशी मी सांगितलं की 3 पक्षांना हे सगळं वाटप करायचं असल्यामुळे थोडं पाठीपुढं होऊ शकतं. अनरेस्ट कार्यकर्त्यांमध्ये देखील होऊ शकतो. परंतु कालचं उदाहरण आहे की ज्यावेळी आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की शेवटी नारायणराव राणे हे सिनियर आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री होते, आज केंद्रीय मंत्री म्हणून काम करत आहेत, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना थांबा म्हणून सांगणं हे सगळ्याच नेते मंडळींना अवघड होऊ शकतं. तिथला सर्वे काय होता ह्याला सगळं मी बाजूला ठेवतो. आणि म्हणून आमच्या मोठ्या बंधूंनी पण निर्णय घेतला की एकनाथ शिंदे साहेबांना कुठेही आपल्या आग्रहामुळं त्रास होऊ नये, देवेंद्रजींना त्रास होऊ नये, ही प्रामाणिकपणाची भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली. आज हजारोंच्या संख्येमध्ये नारायणराव राणेंचा आम्ही फॉर्म भरला आणि जी ताकद आम्ही शिवसेनेच्या उमेदवारासाठी लावणार होतो त्याच्यापेक्षा जास्त ताकद आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून नारायणराव राणेंच्या मागे उभी करू. आणि आपल्याला दिसेल 4 तारखेला की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील 400 पार मध्ये असेल. आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल आता बोलताना म्हणालात की तिथला सर्वे काय होता हे सुद्धा आम्ही बाजूला ठेवला. नक्की काय होता सर्वे? नारायण राणे हे जर तिथे उमेदवार असतील तर ते निवडून येण्याची शाश्वती तुमच्या सर्वेत नाही का? नाही, सगळे आम्ही जर एकत्र एक दिलानं आणि एक निष्ठेनं जर काम केलं तर मी मगाशीच म्हटलं की राणेसाहेब फार मोठ्या मताधिक्यानं हे लोकसभेमध्ये जातील आणि कोकणाचं पुन्हा एकदा खासदार म्हणून प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. मी सर्वेचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की प्रत्येकाचे सर्वे हे वेगवेगळे असतात. कदाचित माझ्याकडचा सर्वे वेगळा असेल, भाजपकडचा सर्वे वेगळा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडचा सर्वे वेगळा असेल. याच्या पलीकडे देखील जाऊन राजकारण असतं आणि याच्या पलीकडे जाऊन देखील मन मोठं असतं. हे शिवसेनेनं, तिथल्या उमेदवारांनी आणि आम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं. तुम्ही कुठल्या सर्वेबद्दल बोलताय? माझा सर्वे काय होता, भाजपचा काय होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय? तर मी ओव्हरऑल सांगितलं. प्रत्येकाकडे जे सर्वे आहेत हे वेगवेगळे असू शकतात. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही निर्णय घेतला की आम्हाला महायुतीचा खासदार निवडून आणायचा आहे. ज्या पद्धतीनं देशामध्ये विकास कामं झालेली आहेत, देश आपला आंतरराष्ट्रीय दर्जावर एक प्रमुख देश म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ओळखला जातो, तिथं कुठेही कटुता ही जास्त आग्रह असल्यामुळे होऊ नये आणि म्हणून आम्ही ती भूमिका घेतली. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ती भूमिका घेतली याचा अर्थ किरण सामंत कायमस्वरूपी राजकारणामध्ये थांबलेत किंवा आमचं कुटुंब थांबलंय किंवा माझे कार्यकर्ते थांबले अशातला भाग नाही. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी त्याच्या ताकदीनं किंवा त्याच्या दुप्पट ताकदीनं आम्ही काम करू. पण आजचा जो प्रसंग आहे तो महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा प्रसंग आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनं आज आम्ही रत्नागिरीचा फॉर्म भरायला उपस्थित होतो. सामंतजी, कुठंतरी कार्यकर्त्यांच्या मनात शिवसेनेला या संपूर्ण वाटाघाटीत दुय्यम स्थान मिळतंय अशी भावना आहे का? याबाबत मगाशी मी स्पष्ट माझं मत सांगितलं की जी व्यक्ती आमचे नेते म्हणून एक धाडसी आणि क्रांतिकारक निर्णय घेऊ शकतात तर ते आपल्याकडे जागा किती ठेवायच्या, आपल्याला मान सन्मान किती मिळवायचा हे देखील त्यांना आमच्या सगळ्यांपेक्षा परिपक्वता असल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे आणि तो कॉन्फिडन्स आम्हाला सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी कमी मिळतंय, आम्हाला काहीतरी आमचा कमीपणा होतोय असं न म्हणता आम्ही पूर्वी 2 अलायन्समध्ये होतो, आता 3रा अलायन्समध्ये आलेले आहेत. मनसेनं मन मोठं केलेलं आहे, डायरेक्ट मोदी साहेबांना कुठची जागा न घेता पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे मगाशी जो मी शब्द प्रयोग केला की प्रत्येकाला पॉलिटिकल ऍडजस्टमेंट कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सारखं अनेक लोकांना देखील या ऍडजस्टमेंट कराव्या लागलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठं एकनाथ शिंदे साहेबांनी आमचा आवाज त्या ठिकाणी मांडला नाही किंवा आमचा सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि सध्या सगळ्यांचं टार्गेट, सगळ्यांचा संकल्प आहे की महायुतीचा प्रत्येक उमेदवार खासदार झाला पाहिजे. मुंबईच्या जागांचे निर्णय कधीपर्यंत कळतील? आपल्याला माहिती आहे की टाइम टेबल निवडणूक आयोगानं जे दिलेलं आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबई आहे. म्हणजे 20 तारखेला मुंबईचं मतदान आहे. अजून फॉर्म भरायला देखील फार कालावधी आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये हे सगळे निर्णय होतील आणि मुंबईच्या देखील
ज्या खासदारकीच्या जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या महायुती जिंकणार आहे. नक्कीच, पण त्या जागा कोणाकडे असणार आहेत? दक्षिण मुंबईबद्दल खूप कुतूहल आहे. नाही, या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की हे अजून कुतूहल 2-3 दिवस असंच राहावं आमची सगळ्यांची इच्छा आहे. व्यवस्थित जागा वाटप झालेलं आहे, आपापसामध्ये सगळ्यांनी बसून ते जागा वाटप केलेलं आहे. त्याच्यामुळे अजून 2-3 दिवस क्युरिओसिटी राहावी, कुतूहल राहावं, यासाठी आजच सांगणं योग्य नाही. परंतु येत्या 2-3 दिवसामध्ये मुंबईच्या जागा भाजपाच्या किती आहेत, शिवसेनेच्या किती आहेत, अन्य पक्षांच्या किती आहेत, हे जाहीर होईल ना. धन्यवाद उदय सामंतजी, आपण आलात आणि अत्यंत व्यस्त आम्हाला माहिती आहे तुमचं शेड्यूल आहे, तरी पण आपण वेळ काढलात. परत एकदा खूप खूप धन्यवाद. जसं मी आता म्हणाले की महायुतीत सुरू असलेला नाशकातला तिढा आज सुटला, कारण नाशकातून छगन भुजबळांनी माघार घेतली. त्यामुळे शिंदेचे उमेदवार हेमंत गोडसेंचा मार्ग मोकळा झाला असं गृहीत धरता येतं. पण कालपर्यंत लोकसभा लढवणारच असं ठामपणे सांगत जवळपास प्रचारालाही सुरुवात करणारे छगन भुजबळ यांनी माघार का घेतली असावी? नाशिक लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघात 3 भाजप, 2 राष्ट्रवादी आणि 1 काँग्रेस असे आमदार आहेत. इथे जवळपास 35% मराठा, 17% मुस्लिम मतदार आहेत. तर नाशिक पश्चिममध्ये ओबीसी, सिन्नरमध्ये वंजारी आणि इगतपुरीमधील आदिवासी मतांचाही मोठा प्रभाव आहे. हा भाग छगन भुजबळांचं बलस्थान आहे. मराठा आरक्षण आंदोलनात झालेला भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे सामना महाराष्ट्रानं पाहिलाय आणि त्यांना जर महायुतीनं उमेदवारी दिली तर त्याचा प्रभाव मराठा बहुल मतदारसंघांमध्ये होईल. मराठा मतदार नाराज होईल आणि बहुतेक हेच टाळण्यासाठी महायुतीकडून भुजबळांची समजूत काढली असावी. दुसरं आणखी एक महत्त्वाचं कारण, ही जागा शिवसेनेकडे होती आणि अनेक जागांवर तडजोड करणाऱ्या शिंदेंना आणखी तडजोडी कराव्या लागल्या तरीही मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळेही भुजबळांची समजूत काढली गेली असावी. आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार खरं तर एकनाथ शिंदेंनी भुजबळांना नाशिकऐवजी शिरूरमधून लढावं अशी इच्छा व्यक्त केली होती, जो सुद्धा ओबीसी बहुल भाग आहे. मात्र त्याला भुजबळांनी नकार दिल्याचं कळतं आणि मग काल रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला हारत शिंदेंनी नाशिकची जागा जिंकली असं दिसतंय. सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे ह्या जागेसाठी अमित शहांनी सुद्धा आपले वजन कोणाच्या बाजूने वापरले हे ऐकूया. नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजित दादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली, आम्हाला ती सीट द्यावी. त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार, तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं अमित शहा नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील. शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार, ते म्हणे आम्ही त्यांना समजवू, पण भुजबळ तिथे लढतील. बरं, हे सांगता हे खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलं आहे? याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया नाशिकला. ते म्हणजे नाही, तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून. म्हटलं नक्की? हो म्हणे तुम्हालाच उभं करा. आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं. डेडलॉक आपणच उघडायला पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. खासदारकीच्या हॅट्रिकचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे आणि मंदिराचे उंबरे झिजवणाऱ्या शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत केलंय. त्यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून आग्रह धरला जात होता की भुजबळ साहेबांनीच त्या ठिकाणी नाशिकवरती लढावं, परंतु
वेळ देखील अतिशय कमी आहे. म्हणजे आज 19 तारीख, पुढच्या 20 तारखेला मतदान आहे आणि म्हणून या कमी कालावधीमध्ये इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं निश्चित एक तारेवरची कसरत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. कारण तो आणखीन प्रलंबित राहिला असता तर कदाचित सर्वांनाच त्याची अडचण झाली असती. किती दिवसात जागेची घोषणा असं वाटतं ठिळक? मला असं वाटतं की आज उद्यापर्यंत निश्चित घोषणा होईल. आणि आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रमाणेच मुंबई ठाणे नाशकातही एकनाथ शिंदेंना एक पाऊल मागे घ्यावं लागेल का? एकूण 26,000 मतं युट्यूबवर. 90% म्हटलं होय, 10% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 12,000 मतं. %73 म्हटलंय होय, 27% नाही. फेसबुकवर एकूण 7,500 मतं. एकूण 90% होय म्हटलं, 11% नाही. एक्सचा कौल. 82% होय म्हटलंय, 18% नाही. महायुतीच्या 3 पक्षात काही जागांवरून खल सुरू होता. त्यातल्या रत्नागिरी सिंधुदुर्गातून काल शिवसेनेनं माघार घेत भाजपला जागा सोडली, तर आज नाशकातून राष्ट्रवादीनं माघार घेतल्याचं भुजबळांनी जाहीर केलं. ती जागा शिवसेनेकडेच राहील अशी शक्यता आहे. अजूनही मुंबई ठाण्याचा पेच बाकी आहे. एक जागा महत्वाची असल्यानं महायुती असो की महाविकास आघाडी एक पाऊल फुंकून टाकत आहे. आर्ट ऑफ वॉर या जगप्रसिद्ध पुस्तकातील काही कोट्स आपण 0 आवरमध्ये याआधीही ऐकले आहेत. त्यात आज आणखी एकाची भर घालते. सन त्सू म्हणतो, ॲडव्हान्स इज इझी बट रिट्रीट फ्रॉम इट इज डिफिकल्ट. अर्थात युद्धात पुढे पुढे जात राहणे, आक्रमण करणे सोपे आहे, पण त्यातून माघार घेणं अवघड काम आहे. याची जाणीव एकनाथ शिंदे असोत, अजित पवार असोत किंवा देवेंद्र फडणवीस या मुरलेल्या राजकारण्यांना असावी. त्यामुळेच या जागा वाटपात किंवा उमेदवार ठरवण्यात एकमेकांना सांभाळून घेत हे पुढे जाताना दिसत आहेत. अर्थात या सगळ्या नेगोसिएशन्समध्ये शिंदे म्हणाले होते त्या महाशक्तीचा शब्द हा अखेरचा असणार याबाबत आपल्या कुणाच्या मनात शंका नसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.